लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत आणि हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर अखेर विजयी झाले आहेत। हिंगोली लोकसभेची निवडणूक तशी गाजली होती कारण शिवसेनेला पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर करून उमेदवारी मागे घ्यावी लागली होती आणि उमेदवारी बदलल्यानंतरही महायुतीचा जो एकनाथ शिंदेंनी उमेदवार दिला तो विजयी होईल असा कायमस्वरूपी दावा करणारे आमदार संतोष बांगर आपल्यासोबत आहेत। साहेब, कायम शेवटपर्यंत तुमचा दावा होता आणि प्रयत्नही होते की महायुतीचा उमेदवार निवडून यासाठी तुम्ही प्रचारही केला। ऐनवेळी हार पत्करावी लागली, ती पुन्हा 1,00,000हून अधिक मतांनी जे ते समोरचा तुमच्या विरोधातला उमेदवार विजयी झालेला आहे। काय कारण काय वाटतात? कारण काही नाही, याच्यामध्ये जो लोकसभेचा उमेदवार जो आम्हाला हार पत्कायला लागली त्याच्यामध्ये जो विरोधकांनी जो मुद्दा घेतला संविधान बदलणार, याच्यामध्ये अनेक काही मुद्दे होते। या मुद्द्यावरती तुम्हाला सांगतो की लोकांची दिशाभूल केली, मग त्याच्यामध्ये अनेक समाजामध्ये त्यांनी हे वातावरण दूषित करण्याचं काम केलं आणि मला वाटते की याच्यामध्ये आमची हार आम्ही स्वीकारलेली आहे। बरं, अनेक भाजपच्या मंडळीनं उमेदवार बदलण्याचा जे ते घाट घातला होता, हेमंत पाटलाच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता, त्यानंतर ती उमेदवारी बदलली आणि त्यानंतर ही पराभव स्वीकारावा लागला। काय वाटते, हेमंत पाटलांची उमेदवारी असती तर विजय झाला असता, काय अंदाज? इकडे बघा, हे पक्षश्रेष्ठीचा विषय असतो। पक्षश्रेष्ठीने जे उमेदवार दिला तो त्या पद्धतीने सर्वच शिवसैनिक कामाला लागत असतात, त्यामुळे हे मला कुठल्याही प्रकारची याची माहिती नाही। पक्षश्रेष्ठीने जे उमेदवार दिला त्याचं आम्ही काम काटेकोरपणे केलेलं आहे। बरं, हेमंत पाटील तुमचे खास मित्र आहेत, सहकारी आहेत, उमेदवारी बदलली, त्यांना तिकडे कुठे नाराजगी वाटते का, की म्हणजे तुम्हाला त्यांचं काम करता आलं असं? कुठल्याही प्रकारची काही नाराजी नाही। हेमंत पाटील आजही तुमच्या माहितीसाठी आमचे नेते आहेत, माझे मित्र आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो वरून पक्षश्रेष्ठीने जे ठरवलं होतं त्यांनी आमच्या वहिनीला तिकडे यवतमाळ लोकसभेची उमेदवारी तिकडे दिली आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बाबूराव कदम दिले। त्याच्यामुळे जो पक्षश्रेष्ठी जे धोरण असतं ते अंतिम असतं। लोकसभेचे निकाल हाती लागल्याच्या नंतर आपल्या कळमनुरी मतदारसंघामध्ये तुम्ही दौरे वाढवलेले आहेत, तुमच्या कळमनुरी मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त लीड मिळाली मताची। माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे दौरे मी वाढवलेले नाहीत। माझं जसं काम चालू आहे त्याच पद्धतीचं माझं काम चालू आहे आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये फार फरक असतो, ध्यानात ठेवा। त्याच्यामुळे आम्हाला कल्पना आहे की कळमनुरी मतदारसंघामध्ये कामाच्या जोरावरती लोकांना माहीत आहे की संतोष बांगरचं काम कसं आहे। कुठल्याही प्रकारची जात पात धर्म न बघता आम्ही काम करत असतोय आणि त्याच ताकदीच्या जोरावरती पुन्हा छत्रपती शिवरायाचा भगवा ध्वज कळमनुरी विधानसभेवरती आम्ही फडकू। बरं, तुम्हाला काय वाटते, जरांगे फॅक्टर जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं त्याचा किती परिणाम झाला असं काय वाटतंय का? एक ध्यानात ठेवा, आता ठिकठिकाणी तुम्हाला सांगतो की रावसाहेब दानवे असतील, या ठिकाणी जानकर असतील, त्या ठिकाणी पंकजाताई असतील, इकडे हेमंत पाटील असतील, इकडं तुमचे आमचे प्रतापराव चिखलीकर असतील, या ठिकाणी मला तरी असं वाटतं की जरांगे साहेबाचा इफेक्ट या ठिकाणी पडलेला आहे। बरं, एक शेवटचा प्रश्न येतो, हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर तुम्ही ठाम होते आणि इथं तुमचा म्हणजे महायुतीचा उमेदवार पराभूत झाला, तुम्हाला इथं जे ते विजय मिळाला नाही, यानंतर सीएम साहेबांशी बोलले की हे उमेदवारी बदलणं थोडं चुकलं वगैरे असं? नाही, अजिबात नाही। त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची काही चर्चाही झाली नाही आणि काहीच नाही। हार ही तुम्हाला सांगतो की जिथेही पचवायची ताकद असली पाहिजेत आणि हारही पचवायची ताकद असली पाहिजेत। जनतेचा जो कोल आहे तो मान्यच करणं लागेल तुम्हाला। तर हे होते कळमनुरीचे आमदार संतोष बांगर। हिंगोली लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार जरी पराभूत झाले तरी जे पराभूत जे झालं तर जिथेही पचवण्याची ताकद पाहिजे आणि पराभूत झाल्यानंतर तेथील तीही पचवण्याची ताकद असली पाहिजे आणि त्या पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।